विमल काकू आज काहीशा चिडलेल्या आणि अस्वस्थ होत्या. समोर गॅसवर ठेवलेल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या तरी त्यांचे लक्ष नव्हतं. त्यांची लाडकी सून मेघा लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदाच त्यांच्या मनाविरुद्ध वागली होती. त्यांचं हवं नको ते रोज प्रेमाने बघणारी, रोज ऑफिसला जाताना "येते हो आई" असं न विसरता सांगून जाणारी मेघा आज काही न बोलता तशीच गेली होती. आणि त्याला कारणही तसंच होतं. काल रात्री टी व्हीवर मालिका बघता बघता एकदम त्यांना आठवलं आणि त्या मेघाला म्हणाल्या, "मेघा, अगं माझ्या लक्षातच नव्हतं. उद्या वटपौर्णिमा आहे. उद्या लवकर उठ बाई. ऑफिसला जायच्या आधी तुला पूजेची तयारी करावी लागणार आहे. आणि आपल्या इथे जवळपास वडाचे झाड नाही आहे. आपल्याला पेठेत जावं लागेल. आई, मी नाही येणार. तुम्ही जा पाहिजेल तर. मला उद्या लवकर जायचं आहे ऑफिसला." समोरच्या टी व्हीवरची नजर न काढता मेघा म्हणाली, "अगं, असं काय करतेस? वटपौर्णिमा आम्हा बायकांसाठी महत्त्वाचा सण आहे. आपल्याला सगळ्यांना सत्यवान सावित्रीची कथा माहीत आहेच. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची प्रार्थना करायची असते. कारण वडाचे झाड सगळ्या वृक्षात दीर्घायुष्य असते आणि शिवाय वटवृक्षाचा वैज्ञानिक महत्त्व पण आहेच." "हो, मला ते माहीत आहे. पण आई, आजकाल वटपौर्णिमा हा दिवस बऱ्याच बायकांच्या दृष्टीने, विशेषतः नवीन लग्न झालेल्या मुलीच्या दृष्टीने नुसता इव्हेंट झालेला आहे. अंगावर झरकली शालू किंवा साडी, नाकात नथ आणि हातात चांदीचे पूजेचं तबक घेऊन नटून थटून पूजेला जाणं यालाच महत्त्व आलं आहे. माझ्या काही मैत्रिणी तर पार्लरला पण जाऊन येतात. अर्थात ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. पण ज्या पतिप्रेमाचं प्रतीक म्हणून, त्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून आपण वटवृक्षाची पूजा करतो, ते फॉर्मल झाले आणि दिखाऊपणा मात्र वाढलंय. अर्थात वडाच्या झाडाचं पर्यावरणाच्या आणि जीवसृष्टीच्या दृष्टीने महत्त्व मला माहीत आहे आणि त्याचं संवर्धन आणि पूजन केलं पाहिजेलच हे मला मान्य आहे. पण ते पारंपरिक पद्धतीने, आंधळेपणानं, अर्थ न समजता वडाच्या झाडाला केवळ डोळे गुंडाळून करणं आणि फूल हळदीकुंकू वाहून नमस्कार करणं म्हणजे ना त्यातून पूजेचं समाधान ना प्रार्थनाची फलश्रुती. कधी नव्हे तेवढे एका दमात बोलून मेघा उठली आणि झोपायला निघून गेली. विमल काकूंना धक्काच बसला होता. एकीकडे त्यांना मेघाचं म्हणणं काहीसं पटलं होतं, तर दुसरीकडे आपल्या पारंपरिक रूढी आणि धार्मिक संस्कारामुळे वटवृक्षाचे पूजन न करणे त्यांना आतून अस्वस्थ करत होतं. एवढा वटपौर्णिमेचा आनंदाचा दिवस असूनही त्यांना उत्साह वाटत नव्हता आणि बघता बघता त्यांचं मन 30 वर्षापूर्वी लग्न झाल्यानंतर आलेल्या पहिल्या वटपौर्णिमेच्या त्या प्रसंगात रंगून गेलं. विमल काकूचं माहेर तसं सोलापूरचा. नुकतीच वडाची पूजा करून आलेली गोरीपान विमल नऊवारी, हिरवा शालू आणि लाल सोनेरी बांगड्यामध्ये खुलून दिसत होती. आणि तशाच त्या वेशभूषेत उशीर झाल्यामुळे घाईघाई जेवणाला बसलेल्या रमाकांतच्या ताटात तिने सासरी आल्यावर पहिल्यांदाच बनवलेली शेंगदाण्याची चटणी वाढली होती आणि विमलच्या हातची उकळात काढलेली त्या चवदार चटणीची चव जिभेला लागतात तो उत्स्फूर्तपणे बोलून गेला, "विमल, क्या बात है! अशी चटणी मी आयुष्यात आजपर्यंत कधी खाल्ली नाही. अफलातून! बस, आजपासून रोज तुझी ही चटणी ताटात आलीच पाहिजे. प्लीज. वाटल्यास मी तुझ्या त्या वडाच्या झाडाची पूजा करतो आणि प्रार्थना करतो, हीच बायको मला जन्मोजन्मी मिळू दे आणि तिच्या हातची ही दाण्याची चटणी मला खायला मिळू दे म्हणून." आणि आजूबाजूला कोणी नाही हे पाहून त्या चटणीचा एक घास त्यानं तिला भरवला होता. आणि त्या वटपौर्णिमेपासून ते आजपर्यंत रमाकांतच्या ताटात ती चटणी आली नाही असा एकही दिवस गेला नव्हता. आपल्या पतीची आवड पूर्ण करण्याचं त्या वटपौर्णिमेच्या दिवशी घेतलेलं हे व्रत तिने त्याच्या प्रेमापोटी आयुष्यभर सांभाळत होतं. किंबहुना वटवृक्षाची अजाणता केलेली ती एक पूजा होती. विमल काकू गतकाळातल्या त्या प्रसंगातून बाहेर आल्या. मेघाच्या बोलण्याचा आणि वटपौर्णिमेच्या पूजेचा एक वेगळा अन्वयार्थ त्यांना आता उमगला होता.
मेघावर आलेल्या रागाची जागा आता कौतुकाने घेतली होती. मेघाच्या ऑफिसमधून येण्याची त्या आतुरतेने वाट पाहू लागल्या आणि संध्याकाळी मेघा लवकरच घरी आली. घाईघाईने आपली पर्स सोफ्यावर टाकून म्हणाली, आई, तुमच्यासाठी मी एक सरप्राईज आणले. मी आणि माझ्या ग्रुपमधल्या 5 मैत्रिणी आजची वटपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी करायचं ठरवलं होतं. आणि आई, मनापासून सॉरी हं, तुम्हाला आधी सांगितलं नाही. आज मी ऑफिसला गेले नव्हतेच. आम्ही सगळे मिळून आज कात्रजला महापालिकेची नर्सरी आहे तिथे गेलो होतो आणि तेथून वडाच्या काड्या लावलेल्या 5 कुंड्या आणि बिजाची 5 पाकिटं घेऊन आलो आणि आम्ही आज त्या कुंड्यातल्या रोपाचं आणि बिजाचं आपल्या सोसायटीच्या आवारात किंवा आजूबाजूच्या परिसरात योग्य ठिकाणी रोपण करणार आहोत. बरं का आई, मेघा उत्साहाने सांगायला लागली. एवढंच नाही तर त्याला लागणारं कुंपणाचं खर्च पण आम्ही करणार आहोत. आमचं सोसायटीच्या चेअरमनशी आधीच बोलणं झालं आहे आणि त्यांनी आनंदाने आम्हाला संमती दिली. आणि सांगायचं राहिलंच, नर्सरीतून येताना तिथल्या वटवृक्षाच्या खाली पडलेल्या 5 फांद्या आणि 5 पानं तुम्हाला पूजेसाठी घेऊन आलो आहे. झाडावर असलेल्या निरपेक्षपणे सगळ्यांना अविरत सावली देणाऱ्या हिरव्या पानांना न तोडता सगळ्यांना सावली देऊन गळून पडलेल्या पानाची पूजा करणे हीच खरी कृतज्ञता असणार आहे. हीच खरी वटपौर्णिमेची पूजा असणार आहे, हो की नाही? ती वटवृक्षाचा पान असलेली पिशवी मेघानं विमल काकूच्या हातात दिली आणि साडी चेंज करायला ती बेडरूममध्ये निघून गेली. विमल काकू मेघाकडे बघतच राहिल्या. विमल काकूचं आज मन भरून आलं होतं. डोळ्यात आनंदाश्रूंनी दाटी केली होती. जणू काही सावित्रीची लेक आज प्रत्यक्ष त्यांच्या घरी अवतरली होती. मेघाचा तिला खूप अभिमान वाटत होता आणि त्या दोघांनी खूप आनंदाने वटपौर्णिमा साजरी केली. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद. आणि नवनवीन कथा व गोष्टी ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी वीणा व्हॉइस मराठी स्टोरी ऐकत राहावे ही विनंती.